मंडळी, ढाब्यावरचा राजमा मसाला तर सर्वांनाच आवडतो. पण हा राजमा मसाला तर पहा, दिसतोय ना एकदम चमचमीत. हा फक्त चमचमीत दिसतच नाही बरं का, तर चवीला देखील खूप भारी लागतो. आणि यासाठी लागणारे साहित्य विचाराल तर यामध्ये वेगळं असं काहीच वापरलं नाही. अगदी सर्वांच्या घरी सहज उपलब्ध असेल असेच साहित्य वापरून हा राजमा मसाला बनवला आहे. बनवायला सुद्धा एकदम सोपा आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. हा छोटावाला राजमा आहे. यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचाही राजमा येतो. हा राजमा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा, म्हणजे हा फुगून छान मोठा होईल. हा राजमा पहा, हा मी रात्री भिजत टाकला होता. रात्रभर पाण्यात मस्त फुगलाय. आता हे पाणी आहे ना, ते आपल्याला वापरायचं नाही आहे. यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतलं आणि यामध्ये राजमा पूर्णपणे भिजतील एवढे स्वच्छ पाणी घेतलं. पाणी जास्तही घ्यायचं नाही हां, राजमा भिजतील एवढंच पाणी घ्यायचं आहे. आता यामध्ये दालचिनीची 2 पाने तोडून टाकली. हे आता आपल्याला कुकरला लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरला राजमा शिजतोय तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करूया. इथे मी एक मोठ्या टोमॅटोचे असे तुकडे करून घेतलेत. एकदम बारीकही तुकडे नाही केलेत, असेच हे मोठे मोठे तुकडे करून घेतले. अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेत. खोबऱ्याचे तुकडे शक्य होतील तेवढे छोटे छोटेच करायचे. ओला नारळ जर तुम्ही किसून घेतला तर खूपच छान. खोबरे जेवढं बारीक कराल ना तेवढं ते छान भाजलं जातं. तुम्ही ओल्या खोबऱ्याऐवजी सुके खोबरे वापरले तरीही चालेल. 7-8 लसूण पाकळ्या घेतल्या. या पाकळ्या मी अशाच न सोलता घेतल्यात. साल काढली नाही आहे. तुम्ही सोलून घेतल्या तरीही चालतील. अर्धा इंच आल्याचे तुकडे बारीक करून घेतले. एक कांदा पातळ असा उभा चिरून घेतला. इथे गॅसवर भिडा गरम करत ठेवला. तुम्ही कढई वापरली तरीही चालेल. भिड्यावर खोबरं टाकलं. हे खोबरं ना असं मी मोठंच कापलंय, म्हणून हे मी कांद्यासोबतच भाजायला घेतलं. इथे कांदा आणि खोबऱ्याला भाजायला तेवढाच वेळ लागेल. पण जर तुम्ही खोबरं बारीक होऊन घेतलं असेल तर कांदा अर्धा भाजून झाल्यावर नंतर मग खोबरं टाकायचं, नाहीतर खोबरं सरळ वेगळं भाजून घ्यायचं. हे कांदा खोबरा भाजताना चमच्याने सारखं ढवळत राहायचं हां, म्हणजे सर्व बाजूने एकसारखं भाजेल. मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या छोट्याशा फॅमिलीचा भाग नक्की व्हा आणि हा व्हिडिओ तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. तुम्ही पाहू शकता कांद्या खोबऱ्याचा हळूहळू कलर बदलतोय. आता यामध्ये टोमॅटो टाकला. टोमॅटोसुद्धा या कांद्या खोबऱ्यासोबतच परतून घ्यायचा. टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतायचा. टोमॅटो सॉफ्ट झाला की लसूण टाकायचा. हे सर्व परततच ठेवायचं. सतत चमच्याने परतत राहिल्याने एकसारखं भाजलं जातं. आता कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण सर्वच छान भाजले. यामध्ये आल्याचे तुकडे टाकायचे. आल्याचे तुकडे एकदा चमच्याने परतून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा. हे वाटण थंड व्हायला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन लागेल तसं थोडं पाणी टाकून याची बारीक पेस्ट करून घ्यायची. पहा, आपण छान बारीक वाटून घेतले. आपण कुकरला राजमा लावला होता. 3 शिट्ट्या झाल्या. आता पाहूया राजमा शिजलाय का. पहा, राजमा मस्त शिजलाय. आता गॅसवर एक पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घेतलं. तेल तापल्यावर तेलामध्ये 2 लसूण पाकळ्या टाकल्या. 1 मसाला वेलची अशीच थोडीशी तोडून टाकली, म्हणजे वेलचीचा छान फ्लेवर यामध्ये उतरेल. 1 दालचिनीचा छोटा तुकडा मोडून टाकला. 4 अख्खी काळी मिरी टाकली. 1 हिरवी वेलची तोडून टाकली. 1 चक्रफूल टाकलं. असे सर्व खडे मसाले टाकून घेतले. पाव चमचा हळद टाकली. 1.5-2 चमचे लाल तिखट टाकलं. तुम्हाला जेवढं लाल तिखट लागतं त्यानुसार तुम्ही लाल तिखट वापरा. मसाले एकदा तेलात छान परतून घेतले आणि आपण जे कांदा खोबऱ्याचे मिक्सरला लावून वाटण बनवलं होतं ते टाकलं. हे वाटणसुद्धा तेलात छान परतून घ्यायचं. असं वरती तेल सुटेपर्यंत परतायचं. आता यामध्येच राहिलेले मसाले टाकूया. यामध्ये अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा चिकन मसाला घेतला. तुम्ही चिकन मसाला स्किप केला तरीही चालेल.
आता हे मसालेसुद्धा तेलात छान परतून घ्यायचे. आता यामध्ये उकडून घेतलेले राजमा टाकायचा आणि चमच्याने छान परतायचा. आता हे खूपच घट्ट आहे. यामध्ये वेगळं पाणी टाकण्यापेक्षा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेऊन ते पाणी यामध्ये ओतलं. चवीनुसार मीठ टाकायचं. राजमा तर आपला उकळलेलाच आहे. एक उकळी आली की राजमा मसाला तयार. आता हे 5 मिनिटे शिजवून घेऊया. पहा, हळूहळू उकळी यायला लागली आहे. मंडळी, कलर तर पहा किती छान यायला लागला आहे. वाससुद्धा तर राजमा मसाल्याचा सर्व घरभर पसरला आहे. आता राजमा मसाला तयार आहे. वरून कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा. आता सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया. मस्त गरमागरम वाफाळता भात आणि सोबत चमचमीत राजमा मसाला, सोबतीला कांदा. एकदा बनवून तर पहा आणि तुम्हाला आवडलं की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.